एवढं सगळं करायची काय गरज होती? आम्ही काय पाहुणे आहोत का? हो. पाहुणे असलो तरी साधेपणाने जेवलो असतो आम्ही. झोपडीरो, तुम्ही आमच्या घरी पहिल्यांदा आले असतात, मग एवढं तर झालंच पाहिजे ना. आणि तुम्ही मला त्या रतनच्या गुंडांपासून किती वेळ वाचवलं असतं. आणि ते तर आईसाठी, म्हणजे आम्हा सर्वांसाठी गुरुकुलाचं सील सोडून जेलमध्ये गेले असतात ना. म्हणून तुम्हाला फक्त थँक्यू म्हणून काय उपयोग. म्हणून एवढ्या मोठ्या सुपर हिरोसाठी एवढं तर झालंच पाहिजे ना. आई, मी आणि ओवी नंतर जेवतो. सुपर हिरो सोबत बाबा बसतील जेवायला. चालेल ना तुला? बरं ठीक आहे. खरं तर मी ओवीसाठीच पाठ मांडलेला, पण ठीक आहे, हरकत नाही. बाबा, आईला फोन करून सांग की आपण इथे जेवणार. केस कापायला गेले ना ती. फोनवर कशी बोलणार? नंतर सांग. अरे मला माहितीये, पण जर ती आली की तुझी वाट बघत बसेल ना. ती तुझ्याशिवाय जेवत नाही. आणि तू जर तिला फोन नाही केलास तर ती बिचारी उगाच उपाशी राहील. नंतर सांगतो. माझी तयारी झाली आहे, तुम्ही बसा, मी जेवण वाढते. तू 15 कोटी देशील, पण तरीही माझी जागा आणि गुरुकुल मी तुझ्या ताब्यात येऊ देत नसतो. मी पण बघते ना, गुरुकुल कसं माझ्या ताब्यात येत नाही, कारण ती माझी हक्काची जागा आहे. तुला ती जागा सोडावी लागणार, कारण कोर्ट आमच्या बाजूने निर्णय देणार हे मला चांगलं माहिती. कोर्ट निकाल लावणार कधी रे? पण किती महिने लागतील, किती वर्ष लागतील त्यासाठी? मी तर सांगते आपल्या काही पिढ्या निघून जातील यातच. आणि चल धरून चाल, निकाल तुझ्या बाजूने लागणार असेल तर तो मी थांबवू शकते. हा, पण एक गोष्ट आहे, जी जर का झाली तर गुरुकुलाचं सील उद्याच्या उद्या निघेल. कोणती गोष्ट? वकील साहेब, तुमच्या साहेबांशी जरा बोलायचं होतं. 2 मिनिटं देता? हो मॅडम. थँक्यू. तुझ्या लेकीला सांगून ठेव, तिने तिचा शब्द पाळला नाहीये. ती अजूनही भेटतीये सारंगला, आधी सुद्धा भेटलीये. हे बघ, सावलीने काही केलेलं नाहीये. ती जेव्हा ओवीला भेटली ना, तेव्हा तिला माहिती नव्हतं की ओवी सारंगची मुलगी आहे. उगाच खोटे नाटे आरोप लावायचे नाहीत तिच्यावर. तुम्ही खोटं बोलताय, तिला सगळं माहितीये. चल याच्या आधीचं सोड, आजचं काय? आजचं काय म्हणजे? काय झालं आज? तिने माझ्या सारंगला घरी बोलवले जेवायला आज. काय? शक्यच नाही. सावली का बोलवेल त्याला जेवायला आमच्या घरी? फोन लाव ना, फोन लाव तिला, स्वतः विचार. ए ए ए ए. सारंगजी, तुमचं काम कसं सुरू असतं? कुठलं? ते केस सुरू असते ना. हां, केस केस. हां, छान चालू आहे, छान, मस्त. हा बोला ना आजोबा. हा अबीर, अरे जरा सावलीला देतो का? मला जरा महत्वाचं बोलायचंय बाळा. ठीक आहे. आई, आजोबांचा फोन आलेला असतो. आजोबांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं असतं बघ. सॉरी, माझा एक महत्त्वाचा फोन आलाय, मला तो घ्यावा लागेल. तुम्ही 2 मिनिटं थांबा प्लीज. नाही ना, आम्ही घेतो ना दोघे वाढून. पाहुण्यांनी स्वतःच्या हाताने वाढून घेतलेलं बरं नाही ना वाटत? मी आले 2 मिनिटात, मी वाढते. दे. हा बाबा, काय झालं? तुम्ही कोर्टात गेलेलात ना? हा, मी नाही, ते मी सगळं सांगतो तुला नंतर. मला फक्त आता एक गोष्ट खरी खरी सांग, सारंग आलाय जेवायला घरी? हो, सारंग आणि ओवी दोघंही आलेत. तू बोलवलंस त्याला जेवायला घरी? बाबा, मी का बोलवेन त्यांना? अबीरचे पराक्रम आहेत हे सगळे. त्याने फक्त मला इतकंच सांगितलं होतं की तो त्याच्या फ्रेंड्सला जेवायला बोलवणार आहे म्हणून. आणि अचानक सारंगला समोर बघून मलाही धक्का बसला. पण बाबा, तुम्हाला कसं कळलं हे सगळं? तुम्ही कोर्टात आहात ना? ते मी घरी आल्यावर तुला सविस्तर सांगतो, तू काळजी करू नको. हा, मी ठेवतो फोन. झालं समाधान? सावलीने दिलेला शब्द मोडलेला नाही, ती मनाने साफ आहे. दिलेला शब्द ती प्रामाणिकपणे पाळते, हे तुलाही उत्तम माहिती आहे. कळलं ना? पण तिलोत्तमा, एक बरं झालं
तुम्हाला सगळं सांगितलं. चांगलं झालं. चांगलं झालं म्हणजे? हा म्हणजे काय, आता सारंगने आम्हाला एवढी मदत केली, नेमका तो आज आमच्या घरी जेवायला आलाय, त्याचा पाहुणचार करण्यासाठी मला घरी जावं लागणार ना, आणि तेही वेळेत. हे सगळं जे तू बोलतेस नाही याचा अर्थ तुला पण माहिती होतं ना की सावली या शहरात परत आली आहे. मग तू का लपवलंस माझ्यापासून? मी तुझ्यापासून हे सगळं लपवायची कारणं वेगळी होती. मी आई आहे तुझी, आणि मला पुन्हा एकदा त्या मुलीची सावली तुझ्या आयुष्यावर पडायला नकोय. मला ती तुझ्या आयुष्यात नकोय म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. तुला आठवत नाही तुझा भूतकाळ? आठवतंय ना? ती हे घर सोडून गेल्यानंतर तुझी काय अवस्था होती, तू किती उद्ध्वस्त झाला होतास. आता याद राख, मी त्या पोरीला माझ्या घरात घेणार नाहीये, आधीच सांगून ठेवते. नाही येणार ती या घरात. लग्न झालं तिचं, सुखी आहे तिच्या संसारात. घ्या तूच बघ, तिने लग्न सुद्धा केलं, तुला विसरली. तूच म्हणतोयस ना सुखी संसार करते ती आता, आणि तू काय करतोयस? जरा डोळे उघडून बघ काय चाललंय ते. तू अजूनही तिच्या आठवणींमध्ये झुरतोयस, हो ना? बास झालं ना, प्लीज विसर तिला. आणि एकदा नाही, दोनदा नाही, मी 10 वेळा बजावून सांगितलंय, प्लीज लग्न कर, सुखी होशील, संसाराला लाग परत. हे बघ आई, मी एकदा तिला भेटलोय स्वतःहून, आणि बाकीच्या वेळेला जेव्हा आमची भेट झाली आहे तो निवळ योगायोग होता. ठीक आहे, मग योगायोगाने सुद्धा तिला कसं भेटायचं नाही, तिला कसं टाळायचं ते तू बघ. हं? पण तिची काळी आणि अशुभ सावली माझ्या लेकाच्या आयुष्यावर मला पडायला नकोय. इज दॅट क्लिअर?